आज मी व्हाईट कारल्याची भाजी बनवणार आहे, रस्सा भाजी। आणि मी वाटण करून घेतलेले आहे। कांदा, अद्रक, लसूण, खोबरं, विलायची, लवंग, मिरे, दालचिनी हे सगळं मी भाजून वाटून घेतले आहे। मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकले आहेत आणि कढीपत्ता आणि मी जाडं मीठ वापरते। मी लगेच मसाल्यामध्ये टाकते, मसाला चांगला फ्राय होतो। वाटण फ्राय झाल्यानंतर धना पावडर, बेडगी मिरची, कांदा लसूण मिरची, हळद, गरम मसाला हे सर्व टाकते। त्यानंतर तुम्ही थोडेसे अर्धा चमच बेसन पीठ आणि अर्धा चमच बाजरीचं पीठही टाकू शकता। मी उकरलेल्या कारल्याचे असे 2 भाग केले आहे। मसाला छान फ्राय झाला होता। हे बघा कसे तेल सुटले आहे मसाल्याला। त्यानंतर मी कारले टाकले। हे थोडेसे परतून झाल्यानंतर गरम पाणी करून टाकायचे। मी भाजीचा रस्सा बनवणार आहे। आता कारल्याला चांगली उकळी आलेली आहे। मी कोथिंबीर टाकली आणि वाटूनही काही घातली होती। आता माझी कारल्याची रस्सा भाजी रेडी झाली आहे। आता मी खाऊन बघणार आहे।